नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरात गुटखा विक्री प्रकरणी गावभाग पोलिसांनी कारवाई करत आयुब बेकरीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आयुब मोहम्मद मोमीन वय 38 रा, सांगली रोड बिग बाजार शेजारी, इचलकरंजी याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही आयुब मोमीन याने आपल्या बेकरीच्या मागील खोलीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. त्याची खातरजमा करून त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता दुकानात सुगंधी तंबाखू पान मसाला आढळून आला. दरम्यान लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गुटखा व पान मसाल्याची विक्री केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आयुब मोहम्मद मोमीन याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न व सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून सुगंधी तंबाखू, पान मसाला आणि रोख रक्कम असा तब्बल 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आयुब मोमीन याने पोलिसांची चाहूल लागताच पळ काढला होता. मात्र कौशल्यपूर्ण तपास करत मोमीन याला गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने या करत आहेत. रिपोर्टर संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.